त्या मूव्हीचं ना असं छान एक डायलॉग होतं, की "प्रेम काय दुधाचं दही आहे काय, जे आपोआप होईल." प्रेम हा गोष्ट ना एक एक फीलिंग असतं, जे आपोआप नाही होत. बघा, बघा, हो बघा, जाऊन बघा. हा जे सॉन्ग आहे ना, हरवू जरा, माझी वन ऑफ दी फेव्हरेट आहे. असं नाही आहे, की माझा मूडावर डिपेंड असतो. हां, मी कसं मराठी बोलणार की नाही बोलणार, असं माझा मूडावर डिपेंड असतो. आणि आज तुझ्या रिक्वेस्ट होतं, ओके. रोज-रोज नाही बोलायचं. मला हिंदीमध्ये बोलू दे. हिंदीची शिक्षिका आहे मी. कळतं का? आता मिक्स होईल असं सारे लँग्वेज एकत्र. कारण की मी बेंगॉली आहे. मी घरी बेंगॉली बोलते. मी शिकवते हिंदी आणि आता मी मराठीमध्ये बोलते. नंतर मी इंग्लिशमध्ये पण बोलते. तर असं माझं पण जरा केअर कर ना. माझा पण केअर कर ना जरा. असं असं जमत नाही ना कधी-कधी. असं नाही ठेवायचं असं रिक्वेस्ट. प्रेम ना खूप सोपं असतं, खूप साधी असतं, खूप सुंदर असतं. प्रेम म्हणजे ना की जे एक्सप्रेस नाही करू शकणार आपण आणि जे तुम्ही लोकं करतायत ना आजच्या जनरेशनचे मुलगा मुलगी, असं झोडायला हवं तुम्हाला, असं पटकून पटकून. तुम्हाला माहितीच नाही आहे बाबा, प्रेम हा गोष्ट वेगळं आहे. तुम्ही सिरियस नाही घेतायत. सीरियस घ्या जरा. प्रेम कधी असं टाइमपास नसतं. प्रेमची जी परिभाषा आहे ना, ती कल्पनापेक्षा पण उद्ध असतं. वेडे. काय बोलायचं तुम्हाला? जर तुम्हाला कधी प्रेम झालं ना, तर असं होईल ना, की एक्स्पेक्टेशन नसणार त्या प्रेमावर. तुम्हाला काहीही फरक नाही पडणार आहे, की समोरच्या व्यक्ती तुम्हाला लाईक करतंय की नाही करतंय. तुम्ही प्रेम करतायत. संपला गोष्ट. सोप्पं. मी प्रवचन नाही देते. आजचा कार्यक्रम संपला माझा. शिजुका, संपलं माझं. ओके. तू सांगितलेलीस, मी माझे शब्दाने, माझे गाणीने ते स्पष्ट केलं. आय लव्ह यू सो मच. आय केअर फॉर यू. तू माझी फेवरेट आहेस. कधी ये घरी चहा पाणी प्यायला. ओके. जर तुला काही खायचं आहे तर सांग पहिल्यापासून, मी बनवून ठेवेल. ओके. आता जाऊ दे बाबा, किती बोलू मी बेशुद्ध मराठी. आता मला हसायला येते स्वतःचा मराठी ऐकून. असं की हाय, काय इडी आहे, कसं बोलते ही. असं असं नहीं करायचं, नहीं करने का ऐसा. ठीक है, अभी इस बात के लिए कितने लोग बोलेंगे कि सबटाइटल दो, कि आपने क्या बोला. अब मैं क्या सबको सबटाइटल देती बैठूं? नहीं ना, मत किया करो.